गुड मॉर्निंग. मी जयश्री कुंभार. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवते. सेमिस्टर सेकंडमधील इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील सेक्शन सेकंड हा मी शिकवते. त्यामधील आपण फर्स्ट चॅप्टर पाहिलेला आहे फंक्शन. आता आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, त्यातील लिमिट्स. हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला 8 मार्क्सला असेल. आता आपण या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे, काय काय शिकायचं आहे ते बघूया. कोर्स कंटेंट्स, फर्स्ट डेफिनेशन, नेक्स्ट लिमिट्स ऑफ अल्जेब्राइक फंक्शन्स बाय फॅक्टरायझेशन, सिम्प्लिफिकेशन, रॅशनलायझेशन अँड लिमिट ॲज ए एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. आता हे जे आहेत लिमिट ऑफ अल्जेब्राइक फंक्शन्स बाय फॅक्टरायझेशन, सिम्प्लिफिकेशन, ते टाईप्स आहेत त्याचे. तुम्हाला लिमिट म्हणजे काय हे समजल्यानंतर त्या टाईपची एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते बघायचे आपल्याला. त्यासाठी पहिल्यांदा आपण बघूया इंट्रोडक्शन. लिमिट म्हणजे काय आहे ते. आता इथं डायग्राम घेतलेले आहेत बघा. इथं एक सर्कल आहे. सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पेंटागॉन इथं मी काढलेलं आहे. पेंटागॉन म्हणजे 5 साईड्स आहेत बघा. 1 2 3 4 आणि 5. आता इथं मी काय कन्सिडर केलं आहे बघा. हा जो सर्कलच्या आतमधील पेंटागॉन आहे तो पेंटागॉन म्हणजे एक फंक्शन आपण इन जनरल कन्सिडर केलेलं आहे. ते एफ ऑफ एक्स म्हणून कन्सिडर केलं हे फंक्शन म्हणून. आता मी दुसऱ्या डायग्राममध्ये काय केलं आहे, सर्कल तेवढाच ठेवला आहे, फक्त ह्या पेंटागॉनच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स ज्या आहेत त्या मी छोटे छोटे केलेले आहेत. म्हणजे त्यांची जी लांबी आहे ती एकदम कमी कमी केलेली आहे बघा. एकदम छोट्या साईड्स त्याच्या केलेल्या आहेत. ह्या ज्या साईड्स आहेत त्या आपण कन्सिडर करूया फक्त एक्स म्हणून. आता हा जो पेंटागॉन आहे त्या पेंटागॉनच्या ज्यावेळेस आपण साईड्स कमी 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 करत जातो आहे त्यावेळेस त्या जास्तीत जास्त त्याचं लिमिट काय असू शकतं आहे, तर त्या पेंटागॉनचं जास्तीत जास्त काय होऊ शकतं आहे, तर हे सर्कल होऊ शकतं आहे. सर्कल होऊ शकतं याचा अर्थ काय आहे, त्या पेंटागॉनचं जास्तीत जास्त लिमिट काय असणार आहे. ज्यावेळेस साईड्स आपण खूप कमी केल्या तर ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटीपर्यंत जर आपण साईड्स त्या वाढवल्या तर तो जास्तीत जास्त पेंटागॉन काय होऊ शकेल, लिमिट सर्कल होऊ शकेल. म्हणजेच त्या पेंटागॉनचं लिमिट काय असू शकतं, ते सर्कल असू शकतं. मी तर ते जे लिमिट आहे ते कन्सिडर केलं किंवा दाखवले स्मॉल एलने बघा. आता मी हेच मॅथमॅटिकच्या भाषेत कसं लिहिते बघा. तर पेंटागॉन आहे एवढं लक्षात ठेवा. मी सुरुवातीला तिथं माझ्याकडून चुकून पॉलिगॉन झालेलं होतं. तर इथं लिमिट ऑफ द पेंटागॉन, ह्या पेंटागॉनचं लिमिट हे काय असणार आहे, सर्कल. कधी असणार आहे, ज्या वेळेस त्या पेंटागॉनच्या साईड्स ह्या टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे मी ज्यावेळेस त्या साईड्स वाढवणार अप टू इन्फिनिटीपर्यंत नेणार त्यावेळेस तो काय असणार आहे, सर्कल असू शकते. बघा आता हा जो पेंटागॉन आहे मी त्याला काय कन्सिडर केलं आहे इन जनरल. आता आपण मॅथमॅटिकलच्या भाषेत आपण आता ते लिहिणार आहोत. हा जो लिमिट शब्द आहे त्याऐवजी मी फक्त लिहिलं आहे LIM लिमिट. आता हा जो पेंटागॉन आहे ते मी कन्सिडर केलं आहे इन जनरल फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणून. त्याचं लिमिट जे सर्कल आहे त्याला आपण लिमिट आहे ते त्याचं, म्हणून ते कन्सिडर केलं एलनी. त्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे स्मॉल एल. आणि त्या ज्या साईड्स आहेत पेंटागॉनच्या त्या डिनोट केलेल्या आहेत मी एक्सनी आणि ॲज टेन्स टू ए. आता इथे इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतात. मी ए हा शब्द लिहिला आहे. ए हा काय असेल, एक नंबर असेल, अप टू इन्फिनिटीपर्यंत असू शकतं. पण इन जनरल मी तो ए घेतलेला आहे. म्हणजेच एखाद्या फंक्शनला काय असू शकतं, लिमिट असू शकतं ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल. आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया. आता हे झालं याच्याबद्दल. जर आपण एखादी लोखंडाची वस्तू घेतली किंवा लोखंड आपण घेतलं, त्या लोखंडाला जर आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर ते लोखंड एका ठराविक स्टेजपर्यंत ते लाल होतं आणि नंतर जास्त हीट झाल्यानंतर ते लोखंड काय होतं, वितळतं. म्हणजे कुठंतरी असं एक टेम्परेचर असणार आहे की तिथपर्यंत ते वितळत नाही किंवा लाल होण्याची प्रक्रिया सुरू असते. आता इथं मी जर ते लोखंड एफ ऑफ एक्स फंक्शन कन्सिडर केलं
टेम्परेचर एक्सच्या ऐवजी तिथं जर टेम्परेचर म्हटलं तर लिमिट ऑफ दिस एफ ऑफ एक्स ॲज टी टेन्स टू काय असेल ते टेम्परेचर तिथं काहीतरी काय असणार आहे लिमिट असणार आहे. ज्यावेळेस ते टेम्परेचर जास्त वाढेल त्यावेळेस तिथं लिमिट ते क्रॉस करणार आणि ते लोखंड काय होणार आहे वितळणार आहे. म्हणजेच आपल्याला अशी फंक्शन्स फिजिक्समध्ये आपण यूज केलेले आहेत अशी फंक्शन्स तिथं आपण घेणार आहोत. त्या अशा फंक्शन्सला की जी फंक्शन्स असणार आहेत की त्यांना काय असणार आहे लिमिट असणार आहे. लक्षात येते का? म्हणजे लिमिट म्हणजे काय असतं त्या फंक्शनला एखादी अशी स्टेज येते की त्या स्टेजच्या पुढं म्हणजे त्याचं लिमिट क्रॉस ते फंक्शन करू शकतं. जर त्याचं टेम्परेचर वाढवलं किंवा त्या फिजिकल क्वांटिटीवरती ते डिपेंड असते. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. आपण जर रबर घेतला तर तो रबर आपण त्या रबराच्या मध्ये जर 2 बोट आपण घातली आणि तो जर रबर आपण ताणला तर ते ताणण्याची प्रक्रिया जी आहे किंवा तो रबर जो आहे तो मोठा होत जातो, इलॉंगेटेड होत जातो. परंतु ती जी ताणण्याची प्रोसेस आहे ती एक काहीतरी लिमिट असते, तिथपर्यंतच तो ताणला जाऊ शकतो. ज्यावेळेस त्यावरचा ताण आपला जास्त होईल त्यावेळेस तो रबर काय होणार आहे तुटणार आहे. म्हणजेच त्या रबराचं लिमिट काय होणार आहे ते क्रॉस होणार आहे. मग कुठल्या तरी एका स्टेजला त्याचं काय असणार आहे ते लिमिट असणार आहे. म्हणजे अशी काय फिजिकल क्वांटिटीज असणार आहेत की त्या फिजिकल क्वांटिटीजला काय असते लिमिट असते. आणि मॅथमॅटिक्समध्ये आपण काय ते फंक्शन्स त्या फिजिकल क्वांटिटीज आपण फंक्शन म्हणून कन्सिडर करणार आहोत आणि त्याला जे लिमिट असणार आहे त्या फिजिकल क्वांटिटीला ते आपण एल म्हणून कन्सिडर करणार आहे. आणि ॲज टेन्स टू काय असेल ते याला आपण काय म्हणणार आहोत लिमिट म्हणणार आहे. लक्षात येते का बघा? लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल. म्हणजे अशी फंक्शन्स असतात की त्यांना काय असते लिमिट असते. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. बघा, ए फंक्शन एफ ऑफ एक्स हॅव अ लिमिट. एक फंक्शन आहे त्याला लिमिट आहे एल ॲज एक्स टेन्स टू ए. इफ कधी बघा इफ एप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 वी कॅन फाइंड ए करस्पॉन्डिंग डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 सच दॅट. तिथं आपण डेल्टा हा अशा पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. मॉडमध्ये एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. बघा आता हे फंक्शन आता आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा पेंटागॉन आणि सर्कल याच्यामधला जो डिफरन्स असणार आहे तिथं असे एक एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करता येईल एप्सिलॉन. म्हणजे त्या दोघांमधील जो डिफरन्स आहे तो काहीतरी एक नॅचरल तेवढाच असणार आहे विच इज लेस दॅन एप्सिलॉन. अशाच वेळेस तिथे एक दुसरा नंबर आपण फाइंड आउट करू शकतो तो असेल डेल्टा, की त्यामध्ये हा एक्स आणि ए साईड्स आणि ती इन्फिनिटी याच्यामधला डिफरन्स हा काय असेल लेस दॅन डेल्टा. जर एखाद्या फंक्शनला दिलेल्या एप्सिलॉनसाठी जर तुम्ही असा डेल्टा जर फाइंड आउट करू शकत असाल तर त्या फंक्शनला काय असते म्हणायचं लिमिट असते. तेच फक्त मॅथमॅटिक्समध्ये असं लिहिलं आहे. mod f of x minus L is less than epsilon for all values of x, satisfying the relation mod x minus a is less than delta except x is equal to a. जर x is equal to a असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे 0. म्हणजेच f of x minus L पेंटागॉन मायनस एल मॉडमध्ये आहे म्हणजे त्यांचा जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे काहीतरी. हा तिथं एक असा एक इलेमेंट आपल्याला फाइंड आउट करता येईल किंवा सापडणार तो आपण एप्सिलॉन केला आहे. त्याच्यापेक्षा जर ते व्हॅल्यू जर लहान येत असेल त्याच वेळेस साईड्स मायनस इन्फिनिटी मॉडमध्ये म्हणजे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही इज लेस दॅन दुसऱ्या एका इलेमेंटपेक्षा असणार आहे डेल्टा. अशा
दोन डिफरन्ससाठी आपल्याला जर एलिमेंट्स तिथं फाइंड आउट करता येत असतील, नंबर फाइंड आउट करता येत असतील, तर समजायचं की दिलेल्या फंक्शनला लिमिट एक्झिस्ट असते. आणि सिम्बॉलिकली वी राईट इट ॲज लिमिट ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल. आता इप्सिलॉन डेल्टा हे काय एवढं लक्षात म्हणजे तुमच्या नाही तुम्ही घेतलं तरी चालतं आहे. फक्त डेफिनेशन लिमिटची काय आली का बघा. लिमिट ऑफ द एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल. एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं, पॉलिगॉन. पॉलिगॉनच्या ज्यावेळेस आपण पॉलिगॉनच म्हणते पेंटागॉन, ज्यावेळेस आपण साईड्स आपण वाढवतो तर तो पेंटागॉन जास्तीत जास्त काय होऊ शकतो, सर्कल होऊ शकतो. आणि त्या साईड्स म्हणजेच काय आपण कन्सिडर करतो एक्सनी. आणि एक्स टेन्स टू अप टू ए काय असेल 1000 2000 अप टू इन्फिनिटीपर्यंत आपण साईड्स घेऊ शकतो. आणि एका ठराविक स्टेजपर्यंत त्याचं पेंटागॉनचं काय होणार आहे, जास्तीत जास्त काय होऊ शकतं, सर्कल होऊ शकतं. आणि हे सर्कल म्हणजेच काय असते, त्याचं लिमिट असते. त्याच पद्धतीने मी लोखंडाचं रबरचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे की तो रबर जर ताणला आणि तो जो ताण आहे तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणला असेल तर तो इलॉंगेटेड होतो. ते त्याचं काय असते, लिमिट असते. आणि ज्यावेळेस तो ताण आउट ऑफ जास्त जातो आहे त्यावेळेस तो जो रबर आहे तो काय होतो, तुटतो. तो जास्तीत जास्त इलॉंगेट होण्याचं जे लिमिट आहे, जी कंडिशन आहे, त्या कंडिशनला काय म्हणणार आहे आपण, ते त्याचं लिमिट असणार आहे. आता आपण स्टँडर्ड लिमिट पाहूया. लिमिट ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू ए. म्हणजे एक्सच्या जागी जर तुम्ही एची व्हॅल्यू पुटअप केली तर त्याचा आन्सर काय असणार आहे, ए असणार आहे. जर के हा कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं लिमिट हे काय असते, कॉन्स्टंटच असते. आता कॉन्स्टंट डिवायडेड बाय एक्स रेज टू पी वेअर पी इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स टेन्स टू इन्फिनिटी. एक्स टेन्स टू एक्सच्या जागी आपण इथं लिमिटमध्ये काय करत असतो आहे, जी व्हॅल्यू दिलेली असते एची ती व्हॅल्यू पुटअप करत असतो आहे. जर इन्फिनिटी पुटअप केली तर कोणत्याही संख्येला इन्फिनिटीनं भागले तर आन्सर काय असते, 0. त्यामुळे याचा आन्सर नेहमी काय असणार आहे, 0. आणि लिमिट एक्स रेज टू एन ॲज एक्स टेन्स टू ए काय असणार आहे, ते ए रेज टू एन असणार आहे. म्हणजेच एक्सच्या जागी काय करायचं आहे, आपल्याला ए पुटअप करायचं आहे. लिमिटचे एक्झाम्पल सोडवताना एक्स टेन्स टू ए ही जी व्हॅल्यू असते तीच आपण आपल्याला एक्झाम्पलमध्ये पुटअप करायची असते, एक्स इज इक्वल टू ए पुटअप करून. अँड लास्ट आहे बघा, लिमिट एक्स रेज टू पी ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी. एक्सच्या जागी जर इन्फिनिटी घेतलं तर इन्फिनिटीचा घातांक कितीही असला तर त्याचा आन्सर हे इन्फिनिटीज असणार आहे. आता आपण रूल्स पाहूया, किंवा त्यालाच म्हटलं जातं अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. दोन फंक्शन्स असतील एफ ऑफ एक्स आणि जे ऑफ एक्स, आणि त्यांची जर ॲडिशन असेल आणि दोन फंक्शनच्या ॲडिशनचं जर लिमिट आपल्याला घ्यायचं असेल तर आपण त्यांचं सेपरेट लिमिटची ॲडिशन घेऊ शकतो. म्हणजेच लिमिट ऑफ ए सम इज इक्वल टू सम ऑफ देअर लिमिट्स. त्याच पद्धतीनं लिमिट ऑफ ए सबस्ट्रॅक्शन इज द सबस्ट्रॅक्शन ऑफ देअर लिमिट्स. तसंच एखाद्या फंक्शनला जर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं असेल आणि त्याचं जर लिमिट घ्यायचं असेल तर पहिल्यांदा रूल असणार आहे, कॉन्स्टंट बाहेर लिहा आणि मग त्या फंक्शनचं लिमिट घ्या. तसंच लिमिट ऑफ ए प्रोडक्ट, दोन फंक्शनचं जर प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट ऑफ देअर लिमिट्स, त्यांच्या लिमिटचं तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता. त्याच पद्धतीनं लिमिट ऑफ ए डिव्हिजन इज द डिव्हिजन ऑफ देअर लिमिट्स. या पद्धतीनं अतिशय सोपे रूल्स आहेत तुम्हाला लिमिटचे बघायचे, आणि हे साधे सिंपल रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. बघा, साइन थीटा अपॉन थीटा ॲज थीटा टेन्स टू 0 इज इक्वल टू 1. तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल दिले जातील त्यावेळेस तुम्ही हे रिझल्ट तुम्हाला यूज करावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे रिझल्ट काय करा, पाठ करून ठेवा. नेक्स्ट आहे टॅन थीटा ॲज डिवायडेड बाय थीटा ॲज थीटा टेन्स टू 0 इज इक्वल टू ऑल्सो 1. लिमिट ऑफ कॉस थीटा ॲज थीटा टेन्स टू 0 इज इक्वल टू कॉस 0 व्हॅल्यू काय असते, 1.
Limit of x raised to n minus a raised to n divided by x minus a as x tends to a is equal to n into a raised to n minus 1. Limit of x raised to n minus a raised to n divided by x raised to m minus a raised to m is equal to n upon m is into a raised to n minus